2024 या एका वर्षभरात भारतात एकूण 3,10,400 बलात्कारासारख्या लैंगिक अत्याचाराच्या घटना नोंदवण्यात आल्यात। या घटनांचा विचार केला असता देशभरात दररोज सरासरी 85 ते 86 बलात्कार नोंदवले जात आहेत। 2025 मध्ये केवळ जानेवारी ते मे महिन्याच्या कालावधीत 27 ते 28 हजार बलात्काराच्या घटना अधिकृतरित्या समोर आल्यात। दिल्लीसारख्या राजधानीतही फक्त पहिल्या 3 महिन्यांमध्ये 370 बलात्कार प्रकरणं नोंदवली गेली आहेत। आणि विचार करा, हा तो आकडा आहे जो नोंदवला गेलाय। अशा किती घटना असतील ज्या समोर आल्याच नाहीत? त्यामुळे प्रत्यक्षातल्या घटना किती असतील याचा गांभीर्याने विचार करा। मी आज ही आकडेवारी तुमच्या समोर यासाठी म्हणतेय कारण मागच्या वर्षी कोलकात्यामध्ये अशी एक घटना घडली होती ज्यामुळे कोलकाता पूर्ण हादरून गेलं होतं। कोलकाताच काय तर देशाला मोठा हादरा बसला होता। ती घटना होती 9 ऑगस्ट 2024 रोजी घडलेली आर्जीकर महाविद्यालय आणि रुग्णालयातील एका महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याची। या प्रकरणात आरोपी संजय रॉयला न्यायालयाने शिक्षा देखील सुनावली। मात्र आता पुन्हा एकदा कोलकात्यामध्ये अशीच एक घटना घडली आहे ज्यामुळे कोलकाता पुन्हा एकदा हादरलंय आणि चर्चेत आलंय। कोलकात्यामध्ये नेमकं काय घडलंय सविस्तर माहिती जाणून घेणारच आहोत, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। आपल्या सगळ्यांसाठीच बातम्या किंवा आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांकडे आपण असं बघतो की सहज दुर्लक्ष करू लागतो। कुणाचा खून झाला तर अरे हे तर रोजच आहे, अपघात झाला तरी अरे हे तर रोजच आहे, बलात्कार झाला तरी सुद्धा आपण अशीच प्रतिक्रिया देतो किंवा अशाच प्रकारे रिॲक्ट होतो। पण हे थांबणार कधी आणि कसं? कोलकात्यामधील एका लॉ कॉलेजमधील शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार होतो। कॉलेजमधलेच काही आजी-माजी विद्यार्थी हे घाणेरडं कृत्य करतात आणि त्यांना कॉलेजचा वॉचमॅन साथ देतो। यात चूक कोणाची? बुधवारी संध्याकाळी 7:30 ते 10:50च्या दरम्यान या तरुणीवर कॉलेजच्या कॅम्पसमध्ये सामूहिक बलात्कार केला जातो। संबंधित तरुणीने हिम्मत दाखवत याबद्दल तक्रार केली आणि त्यानंतर या घटनेतील 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे, ज्यात 2 विद्यार्थी आणि एका कर्मचाऱ्याचा सहभाग आहे। हा कर्मचारी कॉलेजचा माजी विद्यार्थी आणि तृणमूल काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेचा नेता आहे असंही समोर आलंय। या तिघांनाही पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। आपल्याकडचे कायदे पण असे आहेत की त्यावर काय बोलावं समजतच नाही। ज्यावर अन्याय झाला तो मरणाच्या यातना सहन करतो, मात्र ज्याने अपराध केलाय तो गावभर मोकाट फिरत असतो। पोलिसांच्या माहितीनुसार प्राथमिक तपासात असं दिसून आलंय की सामूहिक बलात्काराच्या वेळी सुरक्षा रक्षक पिनाजी बॅनर्जी हा घटनास्थळी उपस्थित होता। तसेच आरोपीच्या सूचनेनुसार तो संबंधित तरुणीला त्या ठिकाणी सोडून त्याच्या गार्ड रूममधून निघून गेला। तेव्हा ती तरुणी मदतीसाठी वारंवार विनंती करत होती, पण तरीही सुरक्षा रक्षकाने तिला मदत केली नाही। शिवाय पोलिसांना सुद्धा त्यांनी या सर्व प्रकरणाबद्दल काहीही सांगितलं नाही। मात्र पीडितीने पोलिसात जेव्हा तक्रार केली तेव्हा हा सगळा प्रकार उघडकीस आला। ही तरुणी अक्षरशः विनवण्या करत होती, पाया पडत होती। तसेच पीडितीने घटनाक्रम सांगताना तक्रारीत म्हटलंय की आरोपीने माझ्याशी लैंगिक संबंध ठेवण्याच्या उद्देशाने जबरदस्ती केली। त्यानंतर मी नकार देत प्रतिकार केला। मी रडत रडत त्याला मला सोडण्यास सांगितलं। मी आरोपीच्या पाया पडले, मला जाऊ देण्याची विनंती केली, पण त्याने ऐकलं नाही आणि मला गार्डच्या खोलीत घेऊन तो गेला असं पीडितीने सांगितलंय। मित्रांनो, बलात्काराच्या घटना घडतात तेव्हा मुलींच्या कपड्यांना दोष दिला जातो। मग जेव्हा चिमुकल्या जीवावर बलात्कार होतो तेव्हा त्या बाळाच्या कपड्यांचाच दोष असतो का? जेव्हा एखाद्या 70-80 वर्षाच्या वृद्ध महिलेवर रेप होतो तेव्हाही तिच्या कपड्यांचाच दोष असतो का? खरं तर लोकांचे विचार, लोकांची वृत्ती घाण होत चालली आहे। माणसाला माणूस म्हणूनच बघणं सोडून दिलं जातंय। समाजात बलात्काराच्या घटना घडतात त्यावर तारीख पे तारीख मिळत जाते, पण न्याय तो काही मिळतच नाही। तुम्हाला काय वाटतं, असं कृत्य करणाऱ्याला कोणती शिक्षा दिली पाहिजे? कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण तुमची एक कमेंट कोणाला तरी लवकरच न्याय मिळवून द्यायला नक्कीच मदत करेल।